वेलकम बैक Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचाच व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीटसिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे। व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की झालं पाहिजे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे। त्याच्या पिनड मेसेज मध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे भावांनो। कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घेऊ शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक ग्रुपचे लेअर आणि काही बीट्स ॲड करून दिलेले आहेत। तर आपल्याला इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जो ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर हे ऑडिओ सॉन्ग आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे आणि ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे। डिलीट केल्यानंतर तुम्हाला मी इथे तर एक पाहून जी लेअर दिलेली आहे ग्रुपची ते तुम्हाला ॲड्स करून दिलेले आहेत। जर का तुम्हाला मॉडेलचे इमेजेस चेंज करायचे असतील तर सिंपली आपल्याला त्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती जाऊन इमेजच्या ऑप्शनवरती जाऊन इथून आपण इमेज चेंज करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे इमेजेस चेंज करायचे आणि सिंपली इथून बॅक यायचं आहे। तुम्ही इथून दुसऱ्या मॉडेलचे सुद्धा इमेजेस यूज करून घेऊ शकता। त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिंपली आपल्याला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे जसं आपण नॉर्मली ॲड करतो तशा। तर सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपली फर्स्ट इमेज इथून ॲड करून थ्री डॉटवरती जाऊन फ्री स्क्रीन करायचं आहे। सिंपली त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायचे आहे। तर भावांनो अशाच प्रकारे शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तो पण व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर त्याच्यानंतर आपण जिथून इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे, म्हणजेच आपल्या सेकंड बीटवरती। सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला लोगोचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे। या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया, एवढेसे साईज ठेवायचे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपला लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मीडियावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक बॉर्डर दिलेली आहे ती आपल्याला इथून ॲड करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सिंपली आपल्याला व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण जे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या इमेजेसला आता आपण इफेक्ट देऊन घेऊया। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर आपण इथून इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। इथून आपण आता थोडंसं पुढे येऊया, इथे तुम्हाला मध्ये एकदम मोठी इमेज दिसेल। मी याचं झूम थोडंसं कमी करतो, तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मोठी इमेज आहे। त्याच्या मागच्या इमेजला आपल्याला इफेक्ट नंबर आपला 1 पेस्ट करायचा आहे। एकाच इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 आहे। त्याच्यानंतर आपल्याला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 4 आपण इथून कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि इथून आता पुन्हा ती मोठी इमेज आहे त्या मोठ्या इमेजपाशी यायचं आहे। मोठ्या इमेजच्या जवळ आल्यानंतर त्या मोठ्या इमेजला आपला इफेक्ट नंबर आपला 4 पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर आपला हा जो आपला इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता आपण इथून थोडंसं पुढे येऊया।
तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पुढे आल्यानंतर आपण आता इथून जे आपले मोठे इमेज आहे त्या मोठ्या इमेजपासून पुढच्या जे इमेजेस आहेत लहान लहान इथपर्यंत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकेबल प्रेझेंटवरती येऊन आपण इथून इफेक्ट नंबर आपला 3 इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपले जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपला 3 पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ होतोय, पण व्हिडिओमध्ये एक थोडासा चेंज आहे. सिम्पली आपण जे इफेक्ट नंबर 4 आपण जे इमेजला पेस्ट केलेला आहे म्हणजेच या मोठ्या इमेजला, त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सलेशनवरती जाऊन त्याची साईज थोडीशी कमी करायची आहे. आपण इथून याची साईज थोडीशी कमी करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय एवढे असे 3 इमेजेस दिसतील अशी आपण बरोबर साईज ठेवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय ते तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जातील. सिम्पली आपण इथून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन याचा अँगलसुद्धा चेंज करून घेऊ शकतो. एवढा असं बरोबर 10 वर अँगल ठेवला तर ह्या इमेजेस तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जातील. तर अशा प्रकारे काही चेंजेस करायचे आहेत म्हणजे तो आपला व्हिडिओ थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसून जाईल. तर अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ होतोय. सिम्पली आपण इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.